स्वतःच्या जीवनामध्ये किंवा स्वतःच्या जीवनाचं चार्ज घेण्यासाठी खरोखर तुम्ही तयार आहात का? हा प्रश्न एकदा स्वतःला विचारावा लागेल. राईट. बऱ्याच वेळा अशा गोष्टी घडतात की व्यक्ती फक्त जर आणि तर यामध्ये स्वतः बरोबर स्वसंवाद करत राहतो स्वतः बरोबर. राईट. जर असं झालं असतं तर तसं झालं असतं, मी आज तिथे असतो. जर मी इंजिनियर झालो असतो, जर मी डॉक्टर झालो असतो, जर मी ऍडव्होकेट झालो असतो, त्यावेळेस जर मला कोणी सपोर्ट केला असता, माझ्या रिलेटिव्हनी आप्तस्वकीयांनी जर आम्हाला आमच्या हिश्श्याची जागा दिली असती, किंवा जर तर हे कायम द्वंद्व आपल्या अंतर्मनामध्ये चालू असतं. राईट. जर आणि तर असं झालं असतं तर असं झालं असतं, असा लाईफ पार्टनर मिळाला असता, असा जीवनसाथी मिळाला असता, असा जॉब मिळाला असता, ह्या कंपनीमध्ये मी राहिलो असतो. राईट. किंवा आज मी सुद्धा त्यावेळेस अ, योग्य वेळी स्वतःकडे लक्ष दिलं असतं, सेव्हिंग केली असती, तर आज असं राहिलं असतं. राईट. परंतु यामध्ये दोन गोष्टी आहेत. काय गोष्टी आहेत? तुम्हाला कसं माहिती की तसं झालं असतं तर तसंच झालं असतं? बरोबर. म्हणजे हे आपण कसं काय ठरवू शकतो? बेस्ड ऑन व्हॉट? काय इन्सिडेंट आहे, काय इव्हेंट्स आहे की ज्याच्या बेसवर, ज्याच्यावर आधारित मूलभूत होऊन आपण असं म्हणू शकतो, हो असं झालं असतं तर असं झालं असतं. याचा अर्थ असा होतो, व्हॉट एव्हर हॅपनिंग इन आवर लाईफ, आज आपल्या जीवनामध्ये जे पण काही घडत आहे, याच्यासाठी सर्वस्वी आपण स्वतः जबाबदार आहोत. आजचा आपला वर्तमान काळ हा आपल्या भूतकाळाचा परिणाम आहे. आपण पास्ट मध्ये, आपल्या अतीत, ज्याला हिंदीमध्ये म्हणतात ना, अतीत में आपने जो कुछ किया है, ए वर्तमान उसका परिणाम है. आपला भूतकाळ, त्यामध्ये केलेल्या ज्या काही सवयी आहेत, गोष्टी आहेत, आणि जे विचार आहेत, किंवा जे आपलं थिंकिंग पॅटर्न, जे व्हिज्युअलायझेशन, किंवा जे आपल्या फिलिंग्स होत्या, त्याचा आजचा हा रिझल्ट आहे, आउटकम आहे. मनुष्य, कुठलाही व्यक्ती हा त्याच्या सवयींचा गुलाम आहे. राईट. पहिल्यांदा काही विचार निर्माण होतात, म्हणजे काही फिलिंग्स येतात, ते व्यक्तीचे विचार बनतात, जसे त्याचे विचार असते तशी त्याची कृती बनते, जशी त्याची कृती होते तशा त्याच्या सवयी होतात, आणि जशा त्याच्या सवयी होतात तसं त्याचं डेस्टिनेशन लिहिलं जातं. सवयी हे त्याचं भाग्य निर्माण करतात. तर यामध्ये महत्वाची गोष्ट काय माहितीये? जाणीवपूर्वक तुम्हाला पहाटे उठावं लागेल. जर अजाणतेपणे तुम्ही पहाटे नाही उठलात, जाणीवपूर्वक नाही उठलात, तर अजाणतेपणे उशिरापर्यंत झोपण्याची सवय लागेल. आयदर ऑर. एक गोष्ट करण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. एक गोष्ट म्हणजे जी सवय किंवा जी कृती तुम्हाला करायची आहे ना, याच्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल, परिश्रम घ्यावे लागतील. पाण्याचा आणि मनाचा स्वभाव आहे की खालच्या दिशेने वाहणं. अंतर्मनामध्ये एखादी, कुठल्याही व्यक्तीला वाईट सवयी जर लागायच्या असतील ना, तर त्याच्यासाठी इफर्ट्स, मेहनत घ्यायची गरज नाही. तुमची संगत जर बदलली, तर तुम्ही आपोआप अशा व्यक्तींच्या संगतीत जाऊन बसाल की त्यांचा प्रभाव तुमच्यावर पडेल. वाईट गोष्टी करण्यासाठी, चुकीच्या गोष्टी ज्याने आपल्या शरीराला अपाय होत आहे, अहित होत आहे, आपलं स्वतःचं नुकसान होत आहे, अशा गोष्टी करण्यासाठी, शिकण्यासाठी मेहनतीची आवश्यकता नाही, इफर्ट लेस आहे ते. परंतु ह्याच पाण्याला जर वरच्या दिशेने फ्लो करायचं असेल, प्रवाहित करायचं असेल, तर त्यासाठी काय लागेल? त्यासाठी किलोवॅट मोटर लागेल, तर ते पाणी वरच्या दिशेने फ्लो करेल. अंतर्मनाचं सुद्धा तसंच आहे. ज्या जमिनीमध्ये तुम्ही काहीही करू नका, पाऊस पडून गेल्यानंतर तिथे गवत, किंवा ज्याला वाईल्ड म्हणतात, वीड म्हणतात, म्हणजे तण, किंवा विजातीय वृक्ष जे कुठले असतील ते, ते सगळे वृक्ष वाढायला सुरुवात होतात आपोआप. निसर्गाला यामध्ये प्रयास करायची आवश्यकता नाही. परंतु त्याच बागेमध्ये जर तुम्हाला
फुलं झाडे किंवा भाजीपाला जर करायचा असेल, म्हणजे उपयोगी वृक्ष लागवड करायची असेल, तर तिथे कायम वारंवार लक्ष द्यावं लागतं. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून व्यक्ती त्यांच्या सवयीचा प्रतीक आहे. व्यक्ती हा सवयींचा गुलाम आहे. आज जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी असाल, तर हे यशस्वी होण्यामागचं कारण काय आहे? तुमच्या सवयी. आणि जर तुम्ही अयशस्वी असाल, अपयशी असाल, तर याचं कारण काय आहे? तुमच्या सवयी. राइट, हॅबिट्स. आणि इंसान पहले कुछ आदतें बनाता है, बाद में आदतें इंसान को बनाती है. म्हणून काय करावं लागेल? आपल्याला आपल्या सवयींवर फोकस करावं लागेल. आणि याच्यासाठी हे सहज आहे का? पहाटे जर उठणं म्हणलं, पहाटे जर उठायचं असेल, आता एक माता भगिनी गृहिणी जिच्यावर मुलांची रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी आहे, त्या मातेला जर कोणी म्हणालो की मुलांची शाळा 7 वाजता आहे, तर तिला 5 वाजता उठून कमीत कमी सगळं कार्य करावं लागतं. जर तिचे मिस्टर किंवा पती त्यांना 7 वाजता फर्स्ट शिफ्टला जायचंय आणि त्याच्या आधी डबा वगैरे प्रिपरेशन करायचंय, त्यांचा टिफिन बनवायचा आहे, तर ती 5 वाजता उठणार, आपोआप उठणार, कारण जबाबदारीची रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव आहे. आणि तिला जर कोणी सांगितलं तू उठू नको, तर ती म्हणेल नाही, हे होऊ शकत नाही. राईट. पर्पजफुली आपल्याला हे करावं लागतं. तसंच जीवनामध्ये तुम्ही स्वतःची जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकार केली आहे का? की मला माझ्या जीवनामध्ये आउटकम किंवा गोल सेट केलेला आहे का? 99%, 97%, 97% लोक त्यांच्या जीवनामध्ये ध्येय नाहीये. दे डोंट नो. ते कुठल्या दिशेने चाललेले आहेत त्यांचं त्यांना पण माहीत नाही. परंतु फक्त वेळ आहे आणि आपल्याला जीवन जगायचंय म्हणून ते जीवन चालू आहे. परंतु हे दिशाहीन जीवन आहे. डायरेक्शन नाही आणि गती पण नाही. राईट. म्हणजे स्पीड पण पाहिजे आणि दिशा पण पाहिजे. दिशा असणं फार महत्वाचं आहे, ज्या दिशेला आपण चाललेलो आहोत. म्हणून चांगल्या कुठल्याही गोष्टी ज्याच्याने जीवनामध्ये पॉझिटिव्ह व्हॅल्यू किंवा आउटकम येईल अशा गोष्टी करण्यासाठी इफर्ट्स घ्यावे लागतात. सो आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट यू ऑल. आपल्या सर्वांना आणि जे कुणी हा माझा व्हिडिओ ऐकत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मी अभिनंदन करतो. कमीत कमी तुमच्या अंतर्मनामध्ये हे भाव प्रकट झाले की मला माझ्या जीवनाचं चार्ज घेणं गरजेचं आहे. राईट. आणि दिस इज व्हॉट ऍडव्हान्स लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाच्या ह्या सिद्धांतात किंवा याच्यात आपण ज्या काही प्रॅक्टिसेस करून घेणार आहोत, वेगवेगळे वेरियस टॉपिक्स आहेत यामध्ये. जे ज्ञान असून त्याचा उपयोग नाही, त्या ज्ञानाने जीवनात बदल घडत नाही. म्हणून तुम्हाला बऱ्याच वेळा लोक अंडरस्टँडिंग करण्यामध्ये आपलं बरंच जीवन घालवतात. अंडरस्टँडिंग करू नका. तुम्हाला 1% समजले ना पुरेसं आहे. त्या 1%चा जीवनात फक्त उपयोग सुरू करा. फक्त 1%. बरेचसे लोक घोकमपट्टी करत राहतील, जीवनात बऱ्याच गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतील, परंतु जर आचरणात नाही आणलं, आपण लॅक ऑफ प्रॅक्टिसमुळे मागे राहिलेलो आहोत. कळालं? बऱ्याचशा व्यक्तींना किंवा सभासदांना, पार्टिसिपेंट्सना मी सांगतो की तुम्ही स्वतःचा व्हिडिओ बनवा, स्वतःचं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करा. परंतु एक दिवस ज्या वेळेस मी परफेक्ट होईल त्यावेळेस मी माझं स्वतःचं रेकॉर्डिंग करेल, असं होऊ शकत नाही. तुम्हाला आजपासून, आत्तापासून तुम्ही जसे आहात तसे तुम्हाला सुरुवात करावी लागेल. बरेचसे व्यक्ती म्हणतात की आता मी स्टक झालोय, अडकलोय, आता मी काय करू? काही करू नका, घराच्या बाहेर पडा. हा, नाश्ता करा, कपडे घाला, तयार व्हा आणि घराच्या बाहेर पडा. तुम्हाला मार्ग सापडेल. घरात बसून मार्ग सापडणार नाही. यू हॅव टू टेक लीड ऑफ युअर लाईफ. जीवनाची सुरुवात करणं आवश्यक आहे. कळालं? आणि ती स्टोरी जी आहे ना, एव्हरीबडी इज लिव्हिंग इन देअर ओन पर्स्पेक्टिव्ह. स्वतःच्या एका कथेमध्ये, गोष्टीमध्ये, प्रत्येकाची एक गोष्ट आहे. अपयशी होण्याची प्रत्येकाची एक गोष्ट, एक कथा आहे. या कथेतून स्वतःला बाहेर काढा.
आणि लिहायचीच आहे ना, तर सक्सेस स्टोरी लिहा, स्वतःची यशोगाथा लिहायला सुरुवात करा. ते आजपासून असं म्हणणं बंद करा, काय असं झालं असतं तर असं झालं असतं. हू नोज, कुणी सांगितलं तुम्हाला हे असं होतं म्हणून? बरं, यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक आहे मीन्स व्हॅल्यू, राईट? याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक आहे मीन्स व्हॅल्यू आणि एक आहे एंड व्हॅल्यू. एंड व्हॅल्यू म्हणजे जो अंतिम परिणाम असता. बरं, तुम्ही जर चांगल्या ठिकाणी जॉबला असता तर काय परिणाम असता? हा, मग मी माझी लॅविश लाईफस्टाईल जगलो असतो. हा, मग काय झालं असतं? हा, मग मला आनंद मिळाला असता. परंतु जो तुमचा एंड व्हॅल्यू आहे आनंद, तो तुम्ही आत्ता पण मिळू शकता. आणि काही लोकांची एंड व्हॅल्यूची डेफिनेशन काय आहे, की मला आनंदासाठी करायचंय. मग त्यासाठी पूर्ण स्ट्रगल करून जर प्रामाणिकपणे स्ट्रगल केलं, तर जे काही एंड व्हॅल्यू आहे, जे काही तुमच्याकडे लक्झरियस लाईफस्टाईल आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आल्या असत्या. परंतु हेच जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने केलं असतं तर आज एंड व्हॅल्यू कॅन्सर असता, राईट? कारण गिल्ट आणि अपराधीपणेच्या भावनेमध्ये तो व्यक्ती जगत असतो. म्हणून ती स्टोरी चेंज करा आणि स्वतःच्या जीवनाचा एक पर्पज, उद्देश, गोल ठरवणं गरजेचं आहे, राईट? जर तुम्हाला हे रिअलाइज झालं की फक्त अंथरुणात पडून राहून म्हणजे झोपून जर माझे गोल पूर्ण होत नाहीयेत आणि मी स्वतःला ऍट द एंड ऑफ द डे, दिवसाच्या शेवटी स्वतःला पुन्हा एकदा एक गोष्ट सांगतो, काहीतरी राहून गेलं माझं करायचं, कळालं? तर हे तुम्हाला बदलावं लागेल. मग आता काय करायचंय? तर जीवनाचा एक उद्देश, पर्पज शोधावा लागेल. आपल्या सगळ्या गोल्स, ध्येय किंवा स्वप्न याचा उद्देश काय माहितीये? वी आर लिव्हिंग इन द वर्ल्ड ऑफ इमोशन. आपण हे सगळं करत आहोत फक्त फिलिंगसाठी. त्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक, फिलिंग गुड. काही फिलिंग हे चांगले आहेत, ज्यामध्ये सॅटिस्फॅक्शन आहे, आनंद आहे, किंवा अभिमान आहे, प्राऊड फिलिंग आहे, कंटेनमेंट आहे, मी परिपूर्ण झालो, या फिलिंग आहेत. एखाद्या व्यक्तीला त्याचं घर किंवा त्याची वास्तू जर बनवायची असेल, कन्स्ट्रक्शन करायचं असेल, तर ते घर बनवण्याचा उद्देश काय आहे? उद्देश, फिलिंग, की माझ्या कुटुंबाला सुरक्षितता मिळावी, माझ्या मुलाबाळांना त्यांचं एक आश्रयस्थान मिळावं, माझ्या कुटुंबाला पती किंवा पत्नी किंवा आप्तस्वकीयांमध्ये जे आम्ही स्वप्न पाहिलेलं आहे, कंटेनमेंट, परिपूर्णता, त्यासाठी घर बनवलं जातं. आणि ज्या व्यक्तीच्या जीवनातून हा उद्देशच काढून घेतला, कुठला? आता त्याला फिलिंग नाहीये काही, तर तो व्यक्ती घर कशाला बनवेल? मग तो चांगल्या घरात राहिला काय, किंवा पत्र्याच्या घरात राहिला काय, किंवा झोपडीत राहिला काय? जर त्याच्याकडे फिलिंग नाही, जीवनाला पर्पज नाही, उद्देश नाही, तर तो व्यक्ती कुठेही राहू शकेल. परंतु जिथे पर्पज येतो जीवनासाठी, काही व्यक्तींचं असं पण म्हणणं आहे की मला कुणाची तरी मदत करता बनायचं आहे, मला सपोर्ट करायचा आहे, मला हेल्प करायची आहे. कितीतरी अनाथ मुलं आहेत, त्यांच्यासाठी मला पाटी, पेन्सिल, वह्या, पुस्तके डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत, त्यांच्या शिक्षणासाठी मला प्रयत्न करायचा आहे. हा व्यक्ती कधी उशिरापर्यंत झोपू शकेल का? कारण त्याच्याकडे उद्देश आहे, पर्पज आहे. आणि आज हे रिअलाइज होत असेल तुम्हाला की आज माझ्याकडे जर काही मिसिंग असेल तर ते काय, माझा पर्पज आहे, हेतू. आता काय होतं जर पर्पज मिळाला तर? पर्पज जर उद्देश मिळाला एखाद्या व्यक्तीला, तर काय होतं? ज्या व्यक्तीला उद्देश मिळतो ना, पर्पज मिळतो, की मी एखाद्या मिशनवर काम करत आहे, सगळ्यात आधी त्या व्यक्तीच्या अंगात तारुण्य संचारण करतं. तो व्यक्ती थकत नाही. जरी 70-75 वर्ष वय असेल तरी सुद्धा त्या व्यक्तीला असं फील होतं, किंवा त्याच्याकडे पाहून बाकी व्यक्तींना असं फील होतं की हे अजून यंग आहेत. उदाहरणार्थ, आपले माननीय पंतप्रधान मोदीजी, ज्यावेळेस ते पंतप्रधान नव्हते त्यावेळेस सुद्धा त्यांची दिनचर्या अशीच होते. आणि आज जरी ते एवढ्या मोठ्या पदावर आरूढ झालेले आहेत, म्हणजे
त्यांना एवढं पद प्राप्त झालेलं आहे तरी सुद्धा त्यांची दिनचर्या ही अशीच आहे जी आजपासून 20-25 वर्षांपूर्वी होते. कारण जीवनाला पर्पज आणि हेतू प्राप्त झाला. आता त्यांच्याकडे पाहून, त्या मोदीजींकडे पाहून किंवा त्या व्यक्तीकडे पाहून असं कुणालाही वाटणार नाही की हे थकलेले आहेत. अजून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज पहा, चालण्यातली धमक पहा. उद्देश, पर्पज असणं फार गरजेचं आहे. मी 30 वर्षाचे वृद्ध पाहिलेले आहेत, आता ज्यांच्याकडे उद्देश नाही. आणि मी 60 वर्षाचे तरुण पाहिलेले आहेत, ज्यांच्याकडे अजून सुद्धा करून दाखवण्याची धमक आहे. राईट. आणि आता जर तुम्ही तुमच्या 30शीत असाल, 40शीत असाल, इवन 50शीत असाल, तरी सुद्धा यू हॅव अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. यू हॅव द गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. आता तुमच्याकडे संधी आहे. जो क्षण जेव्हा तुम्ही जागे होता, तिथून जीवनाची सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि ऑलवेज रिमेंबर, एंड व्हॅल्यू, माझ्या जीवनामध्ये जी व्हॅल्यू आहे ती काय आहे, स्वतःचं परीक्षण आणि निरीक्षण करणं फार गरजेचं आहे. ज्या व्यक्तीला पर्पज आणि हेतू, उद्देश प्राप्त होतो, त्याच्याकडे एक मिशन असतं. 40 वर्षापर्यंत बऱ्याचशा व्यक्तींचं घर, दार, गाडी, बंगला, टॅक्सी, कार सगळं काही झालेलं असतं. मुलांचं शिक्षण चालू असतं, विवाह झालेला असतो, म्हणजे विवाह होतो, मुलांचं शिक्षण चालू झालं असतं, वेल सेटल होतात. कदाचित त्यांच्या बऱ्याचशा इच्छा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण झालेल्या असतात. स्वतःचं घर असतं, फ्लॅट असतो, राहण्यासाठी कुठेतरी एक परमनंट निवासस्थान असतं. किंवा स्वतःचं टू व्हीलर, फोर व्हीलर काहीतरी वाहन असतं. ट्रान्सपोर्टेशन इझी झालेलं असतं. कळालं? आणि अजून काही थोडेफार अचिव्हमेंट करायचे असेल, बँक बॅलन्स असेल किंवा पॉलिसीज असतील किंवा सुरक्षितता असेल किंवा इन्शुरन्स असेल, मेडिक्लेम असेल, थोडेफार म्युच्युअल फंड असतील, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट असेल, कुठंतरी जमीन घेतली असेल, प्लॉट घेतले असतील, हे सगळं सेटल होतं अप टू द एज ऑफ 40. 40 वर्षापर्यंत हा प्रत्येक व्यक्तीचा अनुभव आहे, बहुतेकांचा अनुभव आहे. 80% लोक असं जीवन जगतात. राईट. परंतु 40 वर्षानंतर हे एकदा सेटल झालं. कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये अशा गोष्टी आहेत. कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आता चॅलेंज काय आहे, म्हणजे आव्हान काय आहे, संघर्ष नाही, आव्हान. आणि ज्याच्याकडे आव्हान नाही, ज्याच्याकडे चॅलेंज नाही, त्याच्या जीवनामध्ये जगण्यासाठी उद्देश काय आहे. आणि म्हणून 80 to 90% व्यक्तींना त्यांच्या हेल्थ इश्यू निर्माण होतात किंवा सायकोलॉजिकल जे चॅलेंजेस निर्माण होतात. हे का निर्माण होतात माहिती? आता करण्यासारखं काही नाही. दे डोंट हॅव व्हॉट टू डू. आता त्यांना कळत नाही, मी करू काय, मी का उठू पहाटे. पहाटे उठण्याचं कारण पाहिजे, कॉज पाहिजे. कारण म्हणण्यापेक्षा कॉज म्हणतात त्याला. कॉज, कॉज म्हणजे पर्पज आणि मिशन. कॉज काय आहे माझ्याकडे. आणि जर त्या व्यक्तीला त्याचा कॉज मिळाला तर जीवन जगण्यासाठी उद्देश मिळतो. आणि जर कॉज नाही मिळाला तर त्याचं तेच जीवन, लक्झरी लाईफस्टाईल, परंतु ते त्याला आता स्वतः बोरिंग होतं. त्याच काही गोष्टी त्याला खायला उठतात. तर नेमकं करायचं काय. आणि लक्झरी लाईफस्टाईल झाली आजच्या काळात मोस्ट ऑफ द थिंग. जर घरातील माता भगिनी गृहिणी कुठं काम म्हणजे ऑफिस, फक्त होम मेकर असेल किंवा घरातील गृहिणी असेल, राईट, म्हणजे घराची जबाबदारी आहे, त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. परंतु फक्त घराची जबाबदारी आहे आणि त्यांच्याकडे उद्देश नाही, तर अशा महिला बघा 35 वर्षाच्या पुढे साधारण, तर त्यांच्या समोर आता प्रश्नचिन्ह निर्माण होतो की आता मी काय करू. बऱ्याच वेळा. आणि किती वेळा ते सिरियल पाहणार, किती वेळा ते व्हॉट्सअप पाहणार, किती वेळा इंस्टाग्राम पाहणार, किती वेळ रील पाहणार. आणि जर दुसरं काही करायला नसेल तर ते हेच पाहणार. कळालं? हेच पाहणार. आणि हे होऊ नये म्हणून काय पाहिजे? कॉज पाहिजे, कॉज. जीवनाला, जीवन जगण्यासाठी उद्देश असणं फार महत्वाचं आहे. सगळ्यांना लक्षात येते? उद्देश फार महत्वाचा आहे.
आता ओके, मी हे जे तुम्हाला सांगतोय तर आज दिवसभरात थोडंसं मनन चिंतन करा आणि स्वतःचा तो उद्देश किंवा गोल सेट करा. जर तुम्हाला तुमचं पर्पज मिळालं तर तुम्हाला काय मिळेल माहितीये? एक आयडेंटिटी मिळेल, स्वतःची आयडेंटिटी मिळेल. ज्या व्यक्तीला समाजसेविका किंवा समाजसेवक किंवा काही व्यक्तींची मदत करायची, माता भगिनी गृहिणी महिला ज्यांची कोणाची आवश्यकता आहे अशा व्यक्तींना मदत करायची आहे, किंवा स्वतःच्या जीवनाचं त्यांनी गोल सेट केलेलं आहे, काही प्राप्त करायचं आहे, अचीव करायचं आहे, मोठं गोल सेट केलेलं आहे. ओके, म्हणजे काही गोल असतात 1 वर्षाचे, काही गोल असतात 3 वर्षाचे, म्हणजे स्मॉल टर्म, मिड टर्म आणि लार्ज. लार्ज स्केल काही भव्य दिव्य करायचं आहे, स्वतःचा रिसॉर्ट ओपन करायचा आहे, किंवा स्वतःचं बागायती तयार करायची आहे, अजून काही उद्देश सेट केलेला असेल तर हा उद्देश सेट केल्यानंतर त्या व्यक्तीला स्वतःची एक आयडेंटिटी प्राप्त होते. आयडेंटिटी म्हणजे काय? जसं आय कार्ड असतं ना, तसं कुणाला समजा फॉर एक्झाम्पल कोच बनायचं आहे, कोच, लाईफ कोच बनायचं आहे, किंवा ट्रेनर बनायचं आहे, किंवा बिझनेस कोच बनायचं आहे, पॅरेंटिंग कोच बनायचं आहे, राईट, किंवा अजून वेगवेगळे प्रोफेशन आहेत. आणि हे जर त्यांना बनायचं असेल, राईट, लाईफ कोच, पॅरेंटिंग, किंवा फायनान्शियल ॲडवायझर, तर ह्या व्यक्तीला आता त्याची ओळख प्राप्त झाली. आणि जोपर्यंत ही ओळख प्राप्त होत नाही तोपर्यंत काय करावं लागेल? त्या आयडेंटिटीमध्ये स्वतःला कन्वर्ट करावं लागेल, राईट, स्वतःला त्यामध्ये टाकावं लागेल. मग यासाठी काय करावं लागेल? बरं, ही सायकल कशी ते सांगतो तुम्हाला. सगळ्यात आधी, सर्वात आधी काय होतो? पर्पज. पर्पज म्हणजे माझं मिशन काय आहे. त्यानंतर त्या व्यक्तीला प्राप्त होते त्याची आयडेंटिटी, त्याची एक ओळख निर्माण होते. तुम्ही बऱ्याच व्यक्तींना तुमच्या आजूबाजूला भोवती पण पाहिलं असेल, व्यक्ती पाहिल्यानंतर तुम्ही त्याला आपोआप एक एक आयडेंटिटी किंवा त्याला नाव, असं म्हणतो ना आपण, नावं ठेवतात, किंवा त्याला एक अर्थ देतात, की हा, हे चांगले व्यक्ती आहेत, हे प्रामाणिक व्यक्ती, हे शिक्षक आहेत, कितीतरी मुलांचं यांनी ट्युशन घेतलेली आहे, वगैरे वगैरे. ही ओळख निर्माण होते. तशी तुम्हाला स्वतःला, स्वतःसाठी एक ओळख निर्माण करायची आहे. आणि जशी तुमची आयडेंटिटी विकसित होते तसे तुमचे तत्व ठरतात, व्हॅल्यूज. तो व्यक्ती त्याच्या व्हॅल्यू पासून आता दूर जात नाही. व्हॅल्यू, उदाहरणार्थ, एखादा व्यक्ती पाकिटमार आहे, चोर आहे, किंवा स्नॅचिंग ज्याचं काम आहे, अशा व्यक्तीच्या समोर जर एखाद्या व्यक्तीच्या खिशातून काही पैसे पडले, बरोबर, तर तो काय करेल? तो पैसे लगेच उचलेल. म्हणजे काय करेल ते तुम्हाला माहिती आहे. परंतु हेच तुमच्या समोर एखाद्या व्यक्तीच्या खिशातून पैसे पडले तर तुम्ही काय कराल? तुम्ही पटकन ते घ्याल आणि त्या व्यक्तीला परत द्याल. याला काय म्हणतात? याला व्हॅल्यू म्हणतात. हे आपल्या कुटुंबातून, घरातून हे चांगले नीतिमूल्य आपल्याला शिकवले गेलेले आहेत. आणि ते कुठेतरी आपल्या सेल्फ इस्टीमला कनेक्ट होतात, की दुसऱ्याची संपत्ती हिरावून घेऊ नये. कुठंतरी ते आपल्या अंतर्मनामध्ये इतकं ठामपणे बिंबवलं गेलेलं आहे, की आपण याच्यासाठी पात्र नाही, ज्याच्यासाठी आपण पात्र नाही आणि जे आपलं नाही त्याच्यावर आपण हक्क प्रस्थापित करू नये. ते ज्याचं आहे त्याच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. ह्या व्हॅल्यू विकसित झालेल्या, कारण आपल्या आई वडिलांनी आपल्याला समाजाने एक आयडेंटिटी दिलेली आहे प्रामाणिकपणाची. तशी ज्यावेळेस तुम्ही तुमच्या प्रोफेशनमध्ये काही करायला शिकता, तयार होता, त्यावेळेस तुम्हाला एक आयडेंटिटी प्राप्त होते आणि ती आयडेंटिटी तुम्हाला व्हॅल्यू देते. जर एखादा व्यक्ती लाईफ कोचिंग प्रोफेशन मध्ये आला, बरोबर, तर त्या व्यक्तीची पहिली व्हॅल्यू काय आहे? की मला दुसऱ्यांची मदत करायची आहे. मग जर दुसऱ्यांची मदत करायची आहे तर तो कधी कुणाला फसवू शकेल? आपोआप त्याच्या अंतर्मनातून ह्या फिलिंग येतील की हा चुकीचा मार्ग आहे. माझी आयडेंटिटी आणि माझे व्हॅल्यू याच्या विरुद्ध आहेत. आणि त्याचे बिलीफ किंवा विश्वास तिथे विकसित होतात. विश्वास, बिलीफ. आणि जसे त्याचे विश्वास निर्माण होतात तसं त्याचं बिहेवियर तयार होतं. बिहेवियर म्हणजे त्याची कॅपॅबिलिटीज, त्याची स्किल, त्याची क्षमता, त्याचा तो विकास करत जातो. जर एखादा व्यक्ती शिक्षक असेल
तर तो काय करेल सर्वप्रथम, तो त्याचं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करायला सुरुवात करेल, त्याच्यामध्ये अजून कशी सुधारणा करायची याचा तो विचार करेल. म्हणजे त्याचं काय करेल, तो स्किल डेव्हलप करेल, त्याचं जे कौशल्य आहे ते विकसित करण्यावर भर देईल. बरोबर. आणि ही प्रोसेस आहे, ही सायकल आहे. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्याच्या यशापर्यंत पोहोचलेलं पाहत आहात ना, तर त्याच्या पाठीमागे ही त्याची सक्सेस स्टोरी आहे. ह्या काही स्टेप्स आहेत जे त्यांनी घेतलेले आहेत. म्हणून आज तो व्यक्ती आपल्याला त्या पदावर आरूढ झालेला दिसतोय. तुमच्या आजूबाजूला बहुतेक जे सुद्धा व्यक्ती आहेत, बऱ्याचशा श्रीमंत व्यक्तींना बरेचसे लोक काय म्हणतात, यांनी गडबड केलेली आहे म्हणून ह्या मोठ्या पदावर नाही. हे आपलं चुकीचं मिसअंडरस्टँडिंग आहे. तो व्यक्ती जिथे पण कुठं आहे तो त्याच्या पात्रतेमुळे आहे. या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला तेवढंच मिळतं जेवढी त्याची पात्रता आहे. तुम्ही कप भर, म्हणजे एका कपात, कप असतो ना छोटासा कप, त्याच्यामध्ये एक ग्लास भर पाणी नाही टाकू शकत. का नाही टाकू शकत? कारण त्या कपाची क्षमता, त्याची पात्रता, त्याची कपॅसिटी तेवढीच आहे, एक 50 मिली. बरोबर. आणि त्यामध्ये 200 मिलीचं पाणी नाही बसू शकत. तसंच मनुष्य पण आहे, तसंच व्यक्ती पण आहे, ज्याची क्षमता वर्षभरात 3 लाख किंवा 4 लाख रुपये कमवण्याची आहे, महिन्याला 10,000, 15,000 किंवा 50,000 कमवण्याचे आहे. त्याच्याकडे 2 लाख रुपये कसं काय येतील? आणि जरी आले तरी राहतील कसं काय, टिकतील कसं काय? कारण त्याच्या कपॅसिटीचा, कपॅबिलिटीचा त्याने विकास केलेला नाही. लक्षात येते. आणि म्हणून आपल्याला काय करायचंय, स्किल डेव्हलप करायचे, कपॅसिटी कॅपॅबिलिटीज डेव्हलप करायचे. आणि ज्याच्या कपॅसिटी कॅपॅबिलिटी डेव्हलप होतात, मग काय होईल माहितीये, बाय नेचर, नैसर्गिक पद्धतीने त्याचं आचरण बदलेल, बिहेवियर बदलेल. कळालं? ज्याच्या अंतर्मनामध्ये स्वतःची इमेज छोटी आहे, तो व्यक्ती कसा व्यवहार करेल, छोट्या व्यक्तींसारखा. छोट्या म्हणजे गरीब नाही म्हणते मी, परंतु विचार ज्याचे छोटे आहेत, संकुचित आहेत, तो व्यक्ती कसा विचार करेल, संकुचित विचार करेल. कळालं? म्हणजे छोटेसे विचार करतील, भव्य दिव्य महान विचार नाही करू शकत. परंतु काही व्यक्ती गरीब जरी असले आणि त्याची प्रामाणिकता, त्याचा स्वाभिमान इतका स्ट्रॉंग असतो, इतका दृढ असतो, की तो व्यक्ती म्हणेल मला फ्रीमध्ये कुणाचं नकोय, ज्याचा मोबदला नाही दिलाय ती वस्तू मला नकोय, कारण माझा स्वाभिमान महत्वाचा आहे. याला बिहेवियर म्हणतात, बिहेवियर. आणि ज्या व्यक्तीचं असं बिहेवियर आहे, त्याच्या जीवनामध्ये काय होईल माहितीये, त्याचं सभोवतालचं एन्व्हायरमेंट, जे वातावरण आहे, जी एन्व्हायरमेंट आहे, जी परिस्थिती आहे, ती बदलायला सुरुवात होईल. मग आता मला सांगा, तुम्हाला तुमची परिस्थिती बदलायची आहे ना? जर बदलायची असेल तर काय करावं लागेल? सगळ्यात आधी आता आपण रिव्हर्स जाऊया. काय करावं लागेल? तर तुमचं आचरण बदलावं लागेल. आणि जर आचरण बदलायचंय तर त्याच्या आधी काय करावं लागेल? त्याच्या आधी तुम्हाला तुमची क्षमतेचा, कपॅसिटीचा स्किल डेव्हलप करावं लागेल. आणि स्किल जर डेव्हलप करायचं असेल तर काय करावं लागेल? स्किल जर डेव्हलप करायचं असेल तर काय करावं लागेल? तुमच्या आधी विश्वास दृढ करावे लागतील, की मला माझ्या जीवनामध्ये काही भव्य दिव्य करायचंय. मेरा जन्म कुछ विशेष कार्य करने के लिए हुआ है, मैं अवश्य पुरुषार्थ करूंगा, अपने जीवन को सफल बनाऊंगा, मुझ में अनंत शक्ती है. हे स्वतःला पुन्हा पुन्हा सांगावं लागेल. बिलीफ, विश्वास निर्माण करावा लागेल. आणि विश्वास निर्माण करण्यासाठी तुम्हाला आधी तुमच्या व्हॅल्यू ठरवाव्या लागतील. काय करावं लागेल? व्हॅल्यू ठरवाव्या लागतील. व्हॅल्यू, व्हॅल्यूचा अर्थ काय होतो? आधी आपले तत्व विकसित करावे लागतात, व्हॅल्यू ठरवावी लागते. आणि जसं तुम्ही स्वतःची व्हॅल्यू ठरवाल, व्हॅल्यू, तर व्हॅल्यू कुठून येते? मग आयडेंटिटी, म्हणजे स्वतःची ओळख निर्माण करणं आवश्यक आहे. स्वतःची ओळख. आणि ही ओळख जर निर्माण करायची असेल तर आजपासून स्वतःला एक मिनिंग द्या. काय द्या? की मी कोण आहे आणि माझ्या जीवनात माझा उद्देश काय आहे.
जर हा उद्देश तुम्ही ठरवू शकलात तर जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडेल. बरोबर. आता हे सगळं करायचं असेल तर आपण एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करतोय. आता जी तुमची सध्याची स्थिती परिस्थिती आहे, दिस इज व्हॉट कॉल्ड युअर आउटकम, HRCM, हेल्थ, रिलेशन, करिअर आणि मनी. यामध्ये तुम्ही आता सध्या जिथे स्टक आहात, हे काय आहे? ही तुमची सध्याची फ्रिक्वेन्सी आहे. आणि ह्या फ्रिक्वेन्सीमध्ये जर तुम्ही अडकला असाल, जे पण काही प्रॉब्लेम्स किंवा समस्या, संघर्ष, संकट आता तुम्ही गो थ्रू करत आहात, याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर काय करावं लागेल? स्वतःची फ्रिक्वेन्सी हाय करावी लागेल. हायर फ्रिक्वेन्सीला तुम्हाला व्हायब्रेट व्हावं लागेल. मग कसं व्हायचं व्हायब्रेट? हा, उदाहरणार्थ एखादा रेडिओ असेल आणि त्या रेडिओवर जर रट्याळ गाणं किंवा कार्यक्रम कुठला तरी प्रोग्राम चाललेला आहे जो तुम्हाला नकोय, तर तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे? तुम्हाला त्याचं ट्यूनर सेट करावं लागेल. 93.9 FM रेडिओ मिरची जर लावायचा असेल किंवा FM लावायचा असेल तर तुम्हाला तो चॅनल सेट करावा लागेल. आणि जर तुमच्या जीवनामध्ये आता सध्या असे काही प्रोग्राम चाललेले आहेत जे तुम्हाला नकोय, तुम्हाला नवीन प्रोग्राम पाहिजे ज्याच्यात प्रगती आणि ग्रोथ उन्नती करायची आहे, तर तुम्हाला तो ट्यूनर सेट करावा लागेल. आणि हा ट्यूनर सेट कसा करायचा? रेडिओचा तर त्या हर्ट्सने सेट होतो, HZ असं लिहिलेलं असतं त्याच्यात, ते युनिट आहे, मोजण्याचं प्रमाण आहे. टीव्हीचं सेट करायचं तर त्याच्यामध्ये चॅनल आहेत, रिमोटनी तो चॅनल सेट करावा लागेल. मोबाईलचं जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये हर्ट्स आहे किंवा मोबाईल नंबर आहे, नंबर डायल करा. अगदी सिंपल केले, नंबर डायल करा आणि तुम्हाला त्या इच्छित व्यक्तीबरोबर कनेक्ट होता येईल. मग मनुष्याचे, आपले, व्यक्तीची जर फ्रिक्वेन्सी बदलायची असेल तर त्याच्यासाठी कुठले स्विचेस आहेत, कुठले बटन आहेत, काय प्रेस केल्यानंतर माझ्या जीवनामध्ये फ्रिक्वेन्सी चेंज होईल. आणि फ्रिक्वेन्सीचा अर्थ समजून घ्या आधी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? हे तुम्ही सुद्धा बऱ्याच वेळा अनुभवलं असेल. ज्या वेळेस एखादा व्यक्ती दुःखी असतो, दुःखी म्हणजे त्याचे फिलिंग, इमोशन दुःखाचे आहेत, तर त्याच्या वेळेस कुठल्या गोष्टी आकर्षित होतील त्याच्याकडे? त्याच्याकडे दुःखच आकर्षित होईल. आणि अजून छोटंसं उदाहरण देतो. जर 10 छोटे छोटे बालक आहेत, लहान मुलं आहेत, त्यातला एक मूल रडतंय, विनाकारण चिडचिड करतंय, ॲग्रेशन मध्ये आहे, खोडकर आहे किंवा अ, बाकीच्या मुलांना त्रास देतोय, जो त्या मुलाला उचलून घेईल त्याच्यावर पण आक्रमक होतोय. आणि एक दुसरा मुलगा आहे जो हसतोय, स्मित हास्य करतोय, ज्याच्या चेहऱ्यावर स्मित भाव आहेत, गोंडस आहे, आनंदी आहे. तर तुम्ही कुठल्या मुलाला उचलून घ्याल? आपोआप. हे अंतर्मनाचे हे फिलिंग आहेत आणि हे सिग्नल आहेत. बरोबर. तर याच्यासाठी 4 बटन्स आहेत, स्विचेस आहेत. फिलिंग म्हणजे भाव, थॉट्स म्हणजे विचार, बिलीफ म्हणजे विश्वास, आणि चौथं आहे ऍक्शन. ऍक्शन म्हणजे काय? कृती. या व्यक्तीच्या बिहेवियर मधून, त्याच्या फिलिंग मधून, त्याच्या विचारांमधून, त्याच्या विश्वासामधून तो त्या गोष्टी, त्या घटना त्याच्या जीवनामध्ये आकर्षित करत आहे. अगदी 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 सिंपल रूल आहे. आणि हा जो काही प्रोग्राम आहे, या प्रोग्रामचा उद्देशच हा आहे. काय उद्देश आहे? की कॉमन सेन्स, जे काही मी बोलत आहे ना, हे सगळं कॉमन सेन्स आहे, कॉमन सेन्स, राईट? हे प्रॅक्टिकल आहे. मी तुम्हाला अशा गोष्टी नाही शिकवणार किंवा सांगणार पण नाही जे इम्प्रॅक्टिकल आहे. जे प्रात्यक्षिक नाही ते मी नाही बोलणार आणि मला सांगायचं पण नाहीये ते. कारण अशा बऱ्याचशा विधी आहेत, प्रोसेस आहेत की जे सर्वसाधारण व्यक्ती नाही करू शकत, मग त्याचा उपयोग काय सांगत, राईट? म्हणजे एक तर आहे कॉमन सेन्स, दुसरं आहे प्रॅक्टिकल, आणि तिसरं काय आहे? सिंपल. सिंपल म्हणजे काय? नो कॉम्प्लिकेशन, सर्वसाधारण. प्रॅक्टिकल पाहिजे, प्रात्यक्षिक करणारा, आणि एकदम सिंपल. मग काय करावं लागेल? आपल्याला आपली फ्रिक्वेन्सी रेज करावी लागेल. बरोबर. मग फ्रिक्वेन्सी रेज करण्यासाठी काय करतात ते आता आपण शिकणार आहोत, प्रॅक्टिस करणार आहोत.
प्रॅक्टिस करणार आहोत. प्रॅक्टिस फार महत्वाची आहे शिकण्यापेक्षा. नाही समजलं काही हरकत नाही, पण कृती तर करा. जेवढं मी सांगतोय तेवढ्या गोष्टी फॉलो करा. जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडेल. मग यासाठी काय आहेत? काही प्रोसेस आहेत. उदाहरणार्थ, आता मी तुम्हाला एक स्क्रीन शेअर करतो माझी, ज्या स्क्रीनमध्ये तुम्हाला या काही गोष्टी दिसतील. ह्या व्यक्तीच्या काही फिलिंग आहेत, राईट? जर ठीक आहे, मी तुम्हाला शेअर करून दाखवतो एका मिनिटासाठी. आणि या फिलिंग्ज आहेत, या फिलिंगचा आपल्या जीवनामध्ये फार मोठा प्रभाव आणि परिणाम होतो. ओके. हा, या काही सकारात्मक फिलिंग आहेत, काही दुःखदायक फिलिंग आहेत, राईट? काही सकारात्मक आहेत, काही दुःखदायक आहेत. तर जॉय, पॅशन, एम्पॉवरमेंट, फ्रीडम, लव्ह आणि ॲप्रिसिएशन म्हणजे काय? आनंद. पॅशन म्हणजे काय? त्या व्यक्तीच्या आतमध्ये ती निरंतरता एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी. एम्पॉवरमेंट म्हणजे काय? स्वतःला अतिउच्च लेवल किंवा पदापर्यंत किंवा अंतर्मनामध्ये स्वतःची जी स्थिती आहे, स्वातंत्र्य, प्रेम आणि स्तुती, हे काय आहेत? हे चांगल्या फिलिंग आहेत. परंतु याच्यामध्येच ही फार मोठी लिस्ट आहे. प्रत्येक व्यक्ती ह्या फिलिंग मध्ये जगत असतो, राईट? 5 प्रमुख फिलिंग आहेत आणि त्या फिलिंगचे हे परत कॅटेगरी केले तर छोटे 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 पार्ट आहेत, राईट? पण इथून पुढे जरासे निगेटिव्ह फिलिंग चालू होतात. जेलस, इनसिक्युरिटी, गिल्ट, अपराधीपणाची भावना किंवा मला व्हॅल्यू नाही, आय एम नॉट वर्दी, अनवर्दीनेस म्हणजे कोणी किंमत देत नाही, असं ज्या वेळेस व्यक्तीला फील होतं ना, त्यावेळेस त्याचा स्वतःचा आत्मविश्वास कमी 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 होत जातो. अपराधीपणाच्या भावनेत जगतो, भीती निर्माण होते, ग्रीप तयार होतं. किंवा डी एक्सप्रेशन, भाव व्यक्त नाही करू शकत, आतल्या आत कुडत राहतो, डिस्पेअर होतो आणि त्याच्यातून पॉवर काढून घेतली कोणीतरी, की आता मी काय करणार, माझ्याकडे काय आहे. आणि अशा वेळेस काय? तो क्रोध, नंतर रेज, रिवेंज, बदला घ्यायचा, हेटोड, तिरस्कार. कळालं? आणि डिसअपॉइंटमेंट, डाऊट, शंका, चिंता, दुसऱ्यांना दोषारोपण, डिस्करेजमेंट, निरुत्साही झालाय आता, करेज नाही, हिंमत नाही, आणि दुःख. मग काय होईल? जीवन बोर्डम, बोर होते जीवनात, काही उद्देश नाही करण्यासारखा. नंतर काय? पेसिमिझम, प्रत्येक गोष्टीत एखाद्याने काही चांगली गोष्ट सांगितली तर त्याच्यात पहिल्यांदा ते काय शोधणार? नकारात्मक भाव. फ्रस्ट्रेशन होणार, क्रोध होणार, चिडचिड होणार, इरिटेशन होणार. फ्रस्ट्रेशनचा अर्थ स्वतः स्वतःला फ्रस्ट्रेटेड झालाय. आणि इरिटेशन म्हणजे काय? चिडचिड. इम्पेशन्स म्हणजे काय? आता संयम नाही. कळालं? या सगळ्या फिलिंग व्यक्ती अनुभव करत आहे. आणि तुम्ही जर स्वतःचा आढावा घेतला तर तुमच्याही लक्षात येईल की आपण सुद्धा असंच काही करतो. तर आता याच्यात पहिला उपाय जो आपल्याला करायचा आहे तो आता आपण इथं करणार आहोत. ओके.